नमस्कार, विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। मसाजोगच्या गावामध्ये मुंबईतून थेट हेलिकॉप्टरने दाखल झालेल्या खासदार सुप्रिया सुळे यांचा दौरा चर्चेत आलाय। संतोष देशमुख या भाजपा कार्यकर्त्याची हत्या झाली। ही हत्या अत्यंत निर्घृणपणे झाली, त्यांचा खून झाला असं थेट म्हणता येईल। आणि त्या निमित्ताने देशमुख कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी सुळे आल्या होत्या। सुमारे 70 दिवसांनी सुप्रिया सुळे यांचा हा दौरा झाला। या दौऱ्यामध्ये सुप्रिया सुळे यांनी परळी इथं जाऊन दिवंगत महादेव मुंडे यांच्या कुटुंबाचंही सांत्वन केलं। या संपूर्ण प्रकरणामध्ये सुळे यांची भूमिका नक्की काय आहे असा सवाल आता उपस्थित होतोय, कारण सुळे यांच्या या दौऱ्यामुळे राजकारण होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे। खासदार सुळे यांचा दुर्घटनेच्या सुमारे 70 दिवसांनी होणारा दौरा काय हेतून होता यावरच पाहूया आजचं विशेष वार्तापत्र। सुप्रिया सुळे या बीडला पोहोचल्या। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुरेश धस आतापर्यंत लढा देत होते। आता अचानक धस मागे पडले आणि लक्षात येताच पवार गटानं स्थानिक पातळीवर सुप्रिया सुळे यांच्या मार्फत आपलं महत्त्वाचं प्यादं मैदानात उतरवलं। या संपूर्ण प्रकरणात सुरेश धस यांच्या संदर्भातले विविध आरोपही झाले आणि त्याचाच एक संदर्भ देत सुप्रिया सुळे यांनी भूमिका सुद्धा मांडली। आजच्या दिवशी जेव्हा सुप्रिया सुळे दौऱ्यावर पोहोचल्या तेव्हा त्यांनी प्रथम देशमुख कुटुंबाचं सांत्वन केलं आणि त्यानंतर महादेव मुंडे या कुटुंबाचं सांत्वन करायलाही त्या गेल्या। या हत्या प्रकरणाची पारदर्शकपणे ही इन्क्वायरी झाली पाहिजे। पहिला मुद्दा म्हणजे त्यांना ज्यांनी हत्या केली त्यांना फाशीची शिक्षा फास्ट ट्रॅक कोर्ट मधून झाली पाहिजे आणि त्याचबरोबर खंडणी ज्यांनी मागितली किंवा ज्यांनी त्यांना मदत केली अशा सगळ्यांची इन्क्वायरी करून त्यांना ईडी सीबीआय लागलं पाहिजे। आणि कारण काय देशाचा कायदा येतो आणि सीडीआर सगळ्यांचे फोन हे सीडीआर सगळ्या महाराष्ट्राला सत्य हे बाहेर आलं पाहिजे। आणि जे कृष्णा आंधळे मिसिंग आहेत गेले 2 महिने झाले ते सापडलेच पाहिजेत। असं कसं होईल की माणूस नुसता गायब झाला, असं शक्य तरी आहे का? विशेष म्हणजे या दरम्यान सुप्रिया सुळे यांचा रोग सुरेश धस यांच्यावर अधिक होता। मी तुम्हाला शब्द मी कोणाला कुठे भेटणार नाही, काही करणार नाही आणि कॉम्प्रोमाइजचा तर विषय सत्यमेव जयते, सत्याचाच विजय झाला पाहिजे। जो कोणी याच्या मागे आहे त्याला आपण फाशी द्यायलाच पाहिजे। मी या मुलीला शब्द त्याच्या आईला आणि आजीला शब्द दिला। मसाजोग हे मटकी पोहे खाण्याचं एक प्रसिद्ध ठिकाण, मात्र आता इथं मटकी पोह्याच्या ऐवजी चर्चेत आलंय ते संतोष देशमुख हत्या प्रकरण। मसाजोगचे ते सरपंच होते। त्यांच्या हत्येमुळे या प्रकरणामुळे घडणाऱ्या राजकीय नाट्यात काही महत्त्वाची नावं आहेत, ती पहा। सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्यामुळे हे सगळी राजकीय नाट्यातली नावं पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत। स्वाभाविकरित्या पहिलं नाव आहे वाल्मिक कराड, नंतर धनंजय मुंडे, मग पंकजा मुंडे, त्याचबरोबर संदीप क्षीरसागर, सुरेश धस, मनोज जरांगे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस। संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या या राजकीय नाट्यातली इतकी सगळी पात्र असताना यामध्ये सुप्रिया सुळे यांचं सुद्धा नाव आता प्रकर्षाने घ्यावं लागेल, कारण गेले काही दिवस सुप्रिया सुळे या संपूर्ण राजकीय नाट्यात तुलनेने कमी चर्चेत होत्या। आता अचानक त्यांनी आघाडीवर यायचं ठरवलेलं दिसतंय। या आंदोलनामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेता आमदार सुरेश धस हे गेले काही दिवस सातत्याने लढा देत होते, आघाडीवर होते असं चित्र होतं। पण अचानक धनंजय मुंडेंची भेट घेतल्याची त्यांची बातमी समोर आली आणि सुरेश धस चर्चेत थोडेसे मागे पडले। सुरेश धस चर्चेत मागे पडतायत हे लक्षात येता क्षणी सुप्रिया सुळे सक्रिय होत आहेत। काय कारण असतील ते पहा। सुरेश धस यांच्यामुळे धनंजय मुंडे यांच्या विरोधात
मविया विरोधकांना लढण्यासाठी स्थानच उरलं नव्हतं, कारण सगळी जागा विरोधाची धस यांनी खाऊन टाकली होती. धस यांच्यामुळे संतोष देशमुख या प्रकरणामध्ये मवियात एकजूट नाही असं चित्र दिसत होतं. भाजपाचा आमदारच सरकार विरोधात लढत असल्यानं तुलनेनं मवियाची हवाच कमी झाली होती. आणि म्हणूनच सुप्रिया सुळे यांचं सक्रिय होणं हे वेगवेगळ्या अर्थांनी पाहायला हवं. या सगळ्या प्रकरणामध्ये, या सगळ्या राजकारणाला जी घटना मुळात कारणीभूत ठरली तिचा घटनाक्रम सुद्धा आता तुम्ही लक्षात ठेवा, कारण या घटनाक्रमाच्या आधारेच तुम्हाला राजकारणी कोणत्या बाजूला कसं वळतायत आणि हे प्रकरण वळवतायत ते लक्षात येईल. हत्या प्रकरण हे संतोष देशमुख यांच्या संदर्भातलं आहे. बीड जिल्ह्यात पवनचक्कीचा उद्योग लक्षात येण्याजोगा आहे. तिथं सुरक्षा देण्यासाठी स्थानिक गुंड हप्ता वसुली करत असतात. मसाजोगच्या एका कंपनीकडे 6 डिसेंबरला अशाच पद्धतीनं वसुलीसाठी काही जण गेले होते. त्या कंपनीच्या दारावर संबंधितांना सुरक्षा रक्षक अशोक सोनावणे यांनी रोखलं. ज्यांना रोखलं ते वाल्मिक कराडचे समर्थक होते आणि म्हणूनच अशोक सोनावणे आणि वाल्मिक कराडचे समर्थक यांच्यामध्ये बाचाबाची झाली. कंपनीच्या गेटवर वाद वाढल्यानं स्थानिक सरपंचाला बोलावलं गेलं. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची याच ठिकाणी या संपूर्ण प्रकरणामध्ये एंट्री झाली. त्यांनी वाद मिटवायचा प्रयत्न केला आणि तिथेच त्यांचा संघर्ष झाला. वादातच सरपंच संतोष देशमुख यानं सुदर्शन घुलेला एक मुस्काडात मारली असं म्हटलं. त्याचा राग बाळगून 9 डिसेंबरला दुपारी सरपंच देशमुख यांचं स्थानिक टोल नाक्यावरून अपहरण करण्यात आलं. अमानुष अपहरण करून त्यांना मारहाण सुद्धा झाली आणि कळंब शिवार इथं त्यांना फेकून दिलं गेलं. जबरी मारहाण झाल्यानं संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला होता. घटना घडत असताना पोलीस बघ्याच्या भूमिकेत असल्याचा आरोप झाला आणि हे प्रकरण तेव्हापासून आतापर्यंत न्यायाच्या प्रतीक्षेत आहे असं म्हटलं जातं. सुळे यांनी देशमुख हत्या प्रकरणामध्ये काही सवाल उपस्थित केले आहेत. काय म्हणतात सुप्रिया सुळे आणि त्यांचा रोख कुणाकडे आहे ते पहा. सुप्रिया सुळेंचा प्रश्न आहे की त्या न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, पण त्यांना असंही विचारावंसं वाटतं की या संपूर्ण प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच्या मागे अद्याप ईडी म्हणजेच सक्त वसुली संचालनालयाची चौकशी कशी लागली नाही. तानाजी सावंत यांचा मुलगा जर सापडतो तर मग संतोष देशमुख हत्या प्रकरणातला एक आरोपी अद्यापही फरार कसा असतो, हा प्रश्न सुप्रिया सुळे विचारतात. वाल्मिक कराडची मस्ती कुणाच्या जीवावर आहे इतकी थेट भूमिका सुप्रिया सुळेंनी घेतली आहे. कराड खंडणी मागत होता तर कारवाई का होत नाही असाही प्रश्न त्यांनी विचारलाय. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची लढाई महिलांनी हाती घ्यायला हवी असं त्या सुचवतात. त्या तडजोड करणार नाही असं आज म्हणतात. बीड मधली गुंडगिरी थांबली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. याच जोडीला कृष्णा आंधळे प्रकरणातही त्यांनी भूमिका घेतली आहे. कृष्णा आंधळे हा या प्रकरणातला एक आरोपी आहे आणि त्याला पकडण्याच्यासाठी 7ही आरोपींचा CDR मिळाला पाहिजे असं सुळे म्हणतात. तत्कालीन SP DYSP यांचे सुद्धा फोन रेकॉर्ड तपासावेत, कुणी कुणाशी संभाषण केलं तेही तपासावं असं त्यांचं म्हणणं आहे. आरोपी कृष्णा आंधळेला कधी अटक होईल हा त्यांचा सवाल आहे. राजकारण्यांचे फोन ट्रॅप होतात तर मग आंधळेचा फोन का सापडत नाही असा सवाल त्यांनी विचारलाय. सुप्रिया सुळेंच्या या दौऱ्यात धनंजय देशमुख यांची ही भेट झाली तेव्हा धनंजय मुंडे यांच्या विरोधात देशमुख यांनी थेटच भूमिका घेतली. भावनिक होत होतो मी. लेकरांपुढे मला रडताही येत नाही, व्यक्तही होता येत नाही, कारण लेकरांवर काय परिणाम होईल त्याचा. म्हणून मी
स्वतःला थांबवू शकत नाही. काही वेळेस मला धीर देत होत्या ताई, आणि जे कोणी इथं सांत्वन करणार सगळे येतात, ते आले की एक थोड्या भावना प्रकट होतात. म्हणजे असह्य होतं जीवाला सगळ्यांच्या, आणि ते दुःख बाहेर येतं. एकीकडे सुप्रिया सुळे या बीडच्या दौऱ्यावर असतात, त्या मसाजोगला जातात, नंतर परळीला सुद्धा जातात, आणि त्याच दरम्यान आमदार सुरेश धस एक धक्कादायक खुलासा करतात. आमदार सुरेश धस यांनी जो धक्कादायक खुलासा केला त्यातून एका प्रश्नाचं उत्तर तरी किमान सापडू शकतं. धस यांच्याकडून आलेला खुलासा हा मयत देशमुख हे कळम शिवारात कसे पोचले असतील याचं उत्तर सापडतं. काय म्हणतात सुरेश धस पहा. प्लॅन असा ठरला होता की संतोष देशमुखला उचलून न्यायचं, कळंब येथे न्यायचं. कळंबमध्ये एक महिला तयार करून ठेवली होती. कळंबमध्ये महिला तयार करून ठेवली होती. तिच्याबरोबर काहीतरी झटापट केल्याचं दाखवायचं आणि आम्ही याला मारलं याचं समर्थन करायचं, अशा प्रकारचा प्लॅन होता. आणि म्हणूनच मी म्हणतो, परंतु त्यांचा प्लॅन काय झालं, दैठणा गावाच्या अलीकडच संतोष देशमुखचा अंत झाला. त्याच्यामुळं ते जो प्रकार करायचा होता त्यांना बदनामीचा, संतोष देशमुखच्या, तो बदनामीचा प्रकार त्यांना करता आला नाही. बीडमध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात बोलायला लोकही घाबरतात. ते याच सगळ्या कारणामुळे का, असा प्रश्न उपस्थित होतो. आणि नेमका हाच प्रश्न संदीप क्षीरसागर यांनी पुढे आणलाय. हे प्रकार तुम्ही सर्वांनी बघितलं. तिथं त्यांचे कुटुंबाचे लोक होते आणि सर्व आपण मीडियाने जे काही त्यांचे कुटुंब बोलत होतं, ते ताई बोलत होत्या, त्यांचे मुलं रडत होते, त्यांचे नातेवाईक सांगत होते. त्यांना हा प्रकार जो झाला आहे तो पूर्ण परळीला माहिती आहे की कुणी केला आणि त्यांना संरक्षण कोण देते हे सगळ्यांना माहिती आहे. पण नाव घेण्यासाठी सुद्धा लोक इथं भीतात आहेत. पण आता सुप्रियाताई इथं आलेल्या आहेत, त्यांनी सगळी परिस्थिती जाणून घेतली आणि एसपीला ते बोललेत आणि CM साहेबांना भेटून या संदर्भातली सर्व माहिती घेऊन आणि आमच्यावर सुद्धा जिम्मेदारी टाकली की येणाऱ्या काळामध्ये या कुटुंबाचा पाठपुरावा तुम्ही करायचा आहे. मसाजोगच्या ग्रामस्थांचा आवाज सरकार ऐकत नाही असं म्हणत जेव्हा सुप्रिया सुळे बीडमध्ये लढत होत्या तेव्हा मुंबई आणि परिसरामध्ये त्यांच्यासाठी बाजू लावून धरत होते संजय राऊत. मसाजोगच्या ग्रामस्थांचा आवाज कोणी ऐकणार नाही. हे सरकार मूक आणि बधीर झालेलं आहे. या सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना कोणाला तरी वाचवायचं आहे. त्यांचा जो जुना मित्रपरिवार आहे भाजपा युवा मोर्चामधला, त्यांच्या सहकार्यांना वाचवायचं आहे. नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी राजीनामा ताबडतोब घ्यायला पाहिजे होता. नैतिकतेच्या मुद्द्यावर आमच्या काळामध्ये मनोज जोशी मुख्यमंत्री असताना नैतिकतेच्या मुद्द्यावरती आम्ही 3 मंत्र्यांना राजीनामे द्यायला लागले. नैतिकतेच्या मुद्द्यावरती आम्ही संजय राठोडचा राजीनामा घेतला होता, ज्या त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये. पण नैतिकता स्वतःमध्ये असायला पाहिजे. सुळे यांचा मसाजोग येथील दौरा आटपल्यानंतर त्या परळी इथं हेलिकॉप्टरनं गेल्या. तिथं त्यांनी दिवंगत महादेव मुंडे यांच्या कुटुंबाचं सांत्वन केलं. महादेव मुंडे यांची हत्या झाली आहे. या हत्येला सुमारे 15 महिने झाले आहेत. संतोष देशमुख हत्येतील आरोपी हेच महादेव मुंडे हत्येतील आरोपी आहेत असं सध्या तरी बोललं जात आहे. आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये महादेव मुंडे यांना न्याय मिळावा अशी भूमिका सुप्रिया सुळे मांडताना दिसल्या. महादेव मुंडे यांना न्यायासाठी जास्त संघर्ष करावा लागलाय. त्यांच्या कुटुंबाच्या वेदना जाणून घेतल्यात आमच्या प्रतिनिधींनी. परळी येथील महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाला आज 15 महिने उलटून गेले तरीही अद्यापपर्यंत आरोपींना या ठिकाणी पकडण्यात आलेलं नाही. या ठिकाणी एसपीच्या मार्फत एक पथकही नेमण्यात आलेलं आहे. महादेव मुंडे यांच्या पत्नी आपल्या सोबत आहेत. नेमकं काय सांगाल ताई?
आम्हाला तर न्याय पाहिजे ना. न्यायासाठी तर आम्ही दर ठोकरे खाते हिंडत आहोत. 15 महिने झालं आम्ही, तरी पण आम्हाला न्यायाची काहीच अपेक्षा प्रशासनाकडून मिळालेली नाही. तर सुरेश धस साहेबांनी जेव्हा वाचा फोडली या प्रकरणाला, त्यावेळी थोडा आशेचा किरण आम्हाला मिळाला. तर मग आम्ही 2दा SP सरांची भेट घेऊन त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की 100% आपण आरोपी अटक करू. तरी पण मला प्रशासनावर विश्वास नाही आहे. कारण इथल्या परळी पोलिसांनी पूर्ण प्रकरण दाबून त्यांना कुणाचे कॉल आले, आरोपीच्या दारात जाऊन त्यांनी आरोपी अटक केली नाहीत. या ठिकाणी सुप्रियाताई सुळे येणार आहेत. काय तुमची मागणी असणार आहे? ताईंकडे एवढीच मागणी आहे की आम्हाला न्याय द्या. आम्हाला बाकी काही नाही, आम्हाला न्याय पाहिजे. माझ्या नवऱ्याची जी निर्गुण हत्या केली आहे त्याचे आरोपी तात्काळ अटक करायला, नाहीतर SIT CID लावून तरी चौकशी करा. या पोलीस प्रशासनाच्या जर होत नसलं तर SIT CID ला लावून इथल्या परळीतल्या पोलिसांची अगोदर चौकशी करायला हवा. सुरेश धसांच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल नेमकं या ठिकाणी? धस साहेबांनी जातपात न बघता त्यांनी एक मर्डर झालाय, एक गुन्हा झालाय ना, मग त्यांना वाचा फुडली. जे प्रकरण धुरुळा पडला होता त्या प्रकरणावर असं प्रकरण त्यांनी उघडं केलंय की एक गरीब कुटुंबाला न्याय द्यायला ते पुढे सरसावलेत. तर त्यांनी नव्हत्याच होतं अशी स्टेप चालू केली आहे आणि त्यांना माझ्या मनापासून आभार आहेत. विशालसह रमेश महामुने, परभणी, परळी. दरम्यान वाल्मिक कराड आणि त्याच्या कंपनीनं बरेच अन्याय अत्याचार केले असं सांगत जितेंद्र आव्हाडांना महादेव मुंडेंची हत्या आणि संतोष देशमुख यांची हत्या ही एकाच व्यक्तीनं किंबहुना एकाच पद्धतीच्या वृत्तीनं केली आहे असं सुचवायचंय. इथे ज्यांच्यावर अन्याय केले ते वाल्मिक कराड आणि कंपनी धनंजय मुंडेंच्या आशीर्वादाने, त्या सगळ्यांना तक्रार नोंदवता येईल. कारण मला अनेक कुटुंबियांनी फोन केला. आता हे महादेव मुंडेचं प्रकरण आहे, त्याच्या बायकोनी पहिल्यांदा माझी संपर्क साधला की असं आहे, म्हणजे काही तुम्ही बोला, आम्ही उभा राहतो. तसे अनेक प्रकरण आहेत. त्यामुळे हा स्कोप जोपर्यंत काही वाढवत नाही ज्युडिशियल इन्क्वायरीचा, तोपर्यंत कोणालाच नाही मिळणार. सगळ्या वादाच्या केंद्रस्थानाच्या अगदी जवळ नाव आहे ते वाल्मिक कराड. संतोष देशमुखच्या हत्येचा वाद असो की महादेव मुंडे यांचा मृत्यू, हे प्रकरण समोर आल्यापासून वाल्मिक कराडच्या विषयी उत्सुकता आहे की इतकं सगळं करणारा माणूस हा बीड जिल्ह्यात इतके दिवस टिकून कसा राहिला. वाल्मिक कराड हा मुळातच बीड जिल्ह्यातला एक वादग्रस्त माणूस आहे. त्याच्या विरोधात आतापर्यंत अनेकदा खंडणी आणि इतरही काही गुन्हे दाखल आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला तो केजमध्ये लोकांना मदत करून स्वतःची रॉबिनहूड अशी प्रतिमा तयार करत असतो. सध्या तो तुरुंगात आहे, पण त्याचा जिल्ह्यात यंत्रणेवर दबदबा आहे असा आरोप होत आलेला आहे. आत्ताही तो आरोप होतोय. अडीअडचणीतल्या लोकांचा पाठीराखा म्हणून वाल्मिक कराडची ओळख निर्माण झाली आहे ती त्यानं केलेल्या काही कामांमुळे, आणि त्यातही धनंजय मुंडेंचा विश्वसनीय अशी त्याची ओळख आहे ती निर्विवाद. दरम्यान या प्रकरणामध्ये महायुतीचं सरकार सक्रिय असून महादेव मुंडे यांना ठार करणारे लोक लवकरच सापडतील असा विश्वास सुरेश धस यांनी दिलाय. धस यांचं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांनी महादेव मुंडे हत्या प्रकरणात सुद्धा कारवाईचे आदेश दिलेले आहेत. माझ्याकडं संशयानं बघण्यासारखं काहीच नाही. भरणे मामा आणि माझे निकटवर्तीय ते म्हणाले रात्रीच्याला त्यांना आचक्या उचक्या लागल्या होत्या म्हणून रात्री दवाखान्यात नेलं होतं. तुम्ही भेटून यायला पाहिजे. राजकारणामध्ये जरी तुमची कटुता असली तरी एवढ्या बाबतीत जायला पाहिजे म्हणून मी ते गेलतो. ते बी शासकीय निवासस्थानी गेलतो. आणि एक आहे की 4.5 तास हा शब्द वापरल्यामुळं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला, हे मात्र खरं. तर 4.5 तास का म्हणले ते माझे वरिष्ठ आहेत. तुम्ही हे बावनकुळे साहेबांनाच विचारा अशी माझी विनंती. सुप्रिया सुळे यांचा हा दौरा स्वाभाविकरित्या विरोधकांच्या निशाण्यावर आलाय. कारण संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर जवळपास 70 दिवसांनी त्या कुटुंबाचं सांत्वन करायला पोचल्या. त्याच्याच बाजूला जे मुंडे कुटुंबाचं सांत्वन झालं ते तर जवळपास 15 महिन्यांनी झालंय आणि मुंडे कुटुंबातल्या
कर्त्या पुरुषाची हत्या ही वादात सापडल्यानंतर त्याची दखल घ्यावी असं सुप्रिया सुळेंना वाटतंय। त्यातही महत्त्वाचा मुद्दा असा की ज्या वेळेला या संपूर्ण प्रकरणामध्ये आणि त्यात सुद्धा खास करून कर्त्या पुरुषाची म्हणजेच मुंडे कुटुंबातल्या महत्त्वाच्या व्यक्तीची हत्या झाली तेव्हा त्यातला संशयित हा आधीच्या पक्षात होता। या निमित्तानं लक्ष्मण हाकेंनी एक टीका केली आहे। माननीय शरदचंद्रजी पवार हे बेगडी पुरोगामी नेते आहेत आणि त्यांचाच बेगडी पुरोगामित्वाचा शिक्का सुप्रियाताई सुळे या त्यांच्या वर्तनातून दाखवून देत आहेत। या सुप्रिया सुळेंना भोर तालुक्यातल्या उतरोली या त्यांच्या मतदारसंघातली ही हत्या दिसत नाही, ऑनर किलिंग दिसत नाही, हत्यारे दिसत नाहीत, पण राजकारणामध्ये मायलेज भेटतं। अनेक लोक येतात, एकाच जातीमधले हत्यांना खरं तर जात असत नाही, धर्म असत नाही, पंथ असत नाही, पण ह्यांचं बेगडी पुरोगामित्व किती आहे हे महाराष्ट्राला दिसतंय। पवार फॅमिली ही फक्त निवडणुका जिंकण्याचं व्याकरण आत्मसात केलेली फॅमिली होती, पण आता ती उघडी पडली। त्यामुळे आता त्यांना इतर जातीमधल्या हत्या दिसत नाहीत। हत्यांच्या हत्यारांना शिक्षा झाली पाहिजे हे मान्यच आहे ना, पण इतर हत्यांकडे ही बघत सुद्धा नाहीत मंडळी। खरं तर हत्यांच्या आडून राजकारण करणारी ही टोळी आहे। आजपर्यंत त्यांनी कारखानदारीच्या जोरावर, सरंजामदारीच्या जोरावर, घराणेशाहीच्या जोरावर राजकारण केलं, पण आता दुःखद प्रसंगावरती राजकारण करतायत आणि त्यांचा असली चेहरा दिसून येतोय। एकीकडे लक्ष्मण हाके आहेत तर दुसऱ्या बाजूला सुप्रिया सुळेंच्यासाठी काही प्रश्न उपस्थित करतायत मंत्री नितेश राणे। नितेश राणे गेल्या काही वर्षापासून सातत्यानं मुंबईतल्या दिशा सालियन हत्या प्रकरणाचा पाठपुरावा करतायत। अभिनेता सुशांत सिंग राजपूतची ही मॅनेजर, हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेचं नाव घेतलं जातं। सुप्रिया सुळे ज्या पद्धतीनं देशमुख कुटुंबाचं सांत्वन करायला पोहोचल्या त्या पद्धतीनं याच सुप्रिया सुळे मुंबईमध्ये दिशा सालियन कुटुंबाला भेटणार आहेत का असा प्रश्न नितेश राणे विचारतायत। हो, जशा देशमुख कुटुंबाचे मारेकरी सापडत नाही तसे दिशा साल्यांचे पण मारेकरी सापडत नाही। ताईंनी जरा त्याच्यावर फार बारकाईने लक्ष घालावं। ताईला मी विनंती करतो की तुम्हाला जेवढं देशमुख कुटुंबाची चिंता असलीच पाहिजे, आपल्या महाराष्ट्रातलं कुटुंब आहे, तसंच सालियन कुटुंबाला पण सुप्रियाताई कधी जाऊन भेटणार आहेत का, कधी चिंता व्यक्त करणार आहे का, त्यांच्या मारेकरी पकडण्यात यावे अशी कधी मागणी करणार आहेत का? नाहीतर आज नाही तर उद्या कोर्टाचा निर्णय येणारच आहे, कारण का ते त्यांच्याच महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात झालेला तो खून आहे तो। आता या सगळ्या राजकारणामध्ये एक महत्त्वाचं पात्र आहे धनंजय मुंडे आणि त्यांच्या विरोधात लढणारे आहेत सुरेश धस। गेल्या काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट झाल्यापासून सुरेश धस यांच्याबद्दल विविध प्रकारच्या वावड्या उठल्या। धस यांनी याबाबत एक स्पष्टीकरण दिलं आणि ते तर थेटच आता म्हणायला लागले आहेत की त्यांच्या बदनामीचं षडयंत्र आखलं जातंय। त्यांच्या बदनामीचं षडयंत्र बीडमधला एक महत्त्वाचा नेता आखतोय असं म्हणून धस यांनी अंगुली निर्देश केला। पण ज्या वेळेला सुप्रिया सुळे बीडमध्ये होत्या तेव्हा धस खुलासेवार काही सांगत होते, बीडमधल्या राजकारणाच्या बाबतीत काही बोलत होते। जे षडयंत्र रचलं गेलं, जे गेले 4-5 दिवस झालं बदनामी करण्याचं नाटक चाललेलं आहे, त्याच्यामध्ये ठराविक काही मंडळी आहेत, ती मंडळी मला ओळखू आलेली आहे आणि लवकरात लवकर मी म्हणलेले त्यांचा मी पर्दाफाश करणार। बीडच्या एका मोठ्या नेत्याचं आणि कोणाकोणाचं षडयंत्र आहे हे याचं टायमिंग जुळून आणणं, कारण बावनकुळे साहेबांच्याकडे आमची बैठक झाल्याला 30 दिवस होऊन गेले ना, आणि हे काल परवा दवाखान्यासाठी भेटलो हे दिवस कोणता आत्ताच आहे। दोन्हीची सांगड घालणं बरोबर मला कळतं, तुम्हाला पण कळतं, परंतु त्या बीड जिल्ह्यातल्या मोठ्या नेत्याची तक्रार ही 100% मी मुख्यमंत्र्यांकडे करणार। त्यामुळे येत्या दिवसात आणखी नवे नवे खुलासे होतील आणि राजकारणाच्या सारीपाटावरची प्यादी पुढे मागे होतील। पण ज्यांच्या डोळ्यात आसवं आहेत ती आसवं
कायद्याच्या मदतीनं पुसण्याच्यासाठी एकतरी पाऊल पडेल का हा प्रश्न आहेच। विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच। आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र।